गुड इवनिंग. आयच्या ह्या प्रेस ब्रिफिंगाक आमच्या मिडिया भावाक आनी प्रेस भावांक सगळ्यांक वेलकम करता. एक म्हणल्यार टुरिजम म्हणटा तो आमी एक टॉपिक घेवच्या पयलीं म्हाज्या बरोबर आमचो डिरेक्टर बाब सुनील हांची पक्का आसा आनी हो एक प्रेस ब्रिफिंग घेवपाचो मुद्दो एकूच की रिगार्डिंग द रिसेंट द गोवा टुरिजम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिल 2024 जो ड्राफ्ट आमी अपलोड करून पब्लीक ओपिनियनाक दवरला. टुरिजम इकॉनॉमीचो मेन कोणो हे आमी सगळे मानता आफ्टर मायनिंग and that is how employment and contribution to the economy has been there. आमच्याकडे एक दोन ओल्ड ऍक्ट आशिल्ले, द ओल्ड टुरिजम ट्रेड ऍक्ट आणि एक मेंटेनन्स ऍक्ट, आणि ताच्या मागीर जरी टुरिजम मेन ड्रायव्हर जालो जाल्यार कोणो घट करपाक जाय जाल्यार एक प्रॉपर रिफॉर्म ऍक्ट बरोबर गरज आशिल्ली. सदांच चर्चेक येताले की आमकां हांगा कोण इलिगल टाउटिंग म्हणटा, कोण बाकीचे गजाल्यो म्हणटात इन टर्म्स ऑफ द वे टुरिजम इज हॅपनिंग, आणि ताच्या खातीर समज कन्स्ट्रक्टिवली काम करतले जाल्यार वी निडेड अ बॅकबोन टू कवर दीस पर्टिक्युलर इश्यूज. आज हांव सगळ्या मुद्द्यांनी वचचो ना कित्याक दीस पर्टिक्युलर बील हॅज बीन केप्ट फॉर पब्लीक ओपिनियन. पूण एक म्हणल्यार हे बील जे दवरला ड्राफ्ट, आय एप्रिशिएट एंड द एफर्ट्स टेकन बाय आवर MLAs in the opposition and the public at large who has been quite vocal in तांचे स्वताचे व्ह्यूज मांडपा खातीर. आणि एक बरें दिसता की खंयचें बील येता ते आमकां वन वे व्हरून ते फोर्स कोणाचेच करपाचें ना. हे बील जे आसा इज ओनली टू गिव लॉट ऑफ थिंग्स विच आर ऑलरेडी इन द वेरियस बिल्स ते एक कडेन हाडप आनी सर्टन थिंग्स टू बी एडेड. जशें टुरिजम वाडत गेला 1982 आणि 84 आता जवळ जवळ 45 वर्सां 40 वर्सां जाली, आणि त्या 40 वर्सांत टुरिजम खूप बदलले. वी आर इन अ स्टेज ऑफ कॉम्पिटिटिवनेस अँड दॅट इज वाय आज आमी समज रिस्ट्रक्चर करना जाल्यार वी वील हॅव प्रॉब्लेम्स इन डेज टू कम. आज टुरिजमा खातीर जेन्ना बील करता, हे बील आमकां टोटल आमी जेन्ना सगळे कमेंट्स आयकतात, आय वूड नॉट बी क्रिटिकल अबाउट द कमेंट बट वेलकम दीस कमेंट्स, बट एट द सेम टाइम हायलाइट करतलो की दीस वॉट एवर कमेंट्स हॅव कम इन are not in the actual framework, which is basically not in the whole context of the bill. Tourism policy जी आमची आशिल्ली ताज्या पर्स्युएंट कॅबिनेट आणि टुरिजम पॉलिसी जी जाल्ली त्या पॉलिसीच्या आधाराचेर फुडें वचून आमी हे बिल फुडें व्हरपाचो प्रयत्न केला. 2022-28 ऑक्टोबरान आमी एजन्सी नेमली, ज्या एजन्सीन हे काम करपाक सुरवात केली. ते करता आसतना फ्रॉम 2022 म्हणजे आता जवळजवळ 6 वर्स जाले, 1.5 वर्स जाले. ह्या 1.5 वर्सान दिस पर्टिक्युलर एजन्सी हॅज वर्कड व्हेरी डीपली इन टू एव्हरी एस्पेक्ट अँड आफ्टर कन्सल्टिंग एव्हरी पर्टिक्युलर स्टेक होल्डर पॉसिबल. हातून आम्ही 9 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 7-12 म्हणजे जवळजवळ टोटल 33 मिटिंग्स हॅव बीन टेकन फॉर कन्सल्टेशन पर्पज. त्या मिटिंगो घेता असताना गोवा चेंबर, TTAG, शेअर ओनर्स असोसिएशन, आमचो गोवा चेंबर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, डायरेक्टर ऑफ आमचे CII, सगळे हे समज आम्ही स्टेक होल्डर्स सोडले जाल्यार ऑल्सो इंटर डिपार्टमेंटल सुद्धा सगळ्या डिपार्टमेंटांक कन्सल्ट करूनच हो ड्राफ्ट बिल आम्ही हाच्या फुडें हाडिल्लो आसा. वेन वी टॉक अबाउट दीस पर्टिक्युलर बिल, ह्या बिलांतल्यान पूर्ण तरेन आमी एम्पावर्ड कमिटी विच इज अ पार्ट ऑफ द गोवा टुरिजम बोर्ड विच इज चेअर्ड बाय द सेक्रेटरी गोवा टुरिजम, आमचो टुरिजमाचो, ताज्या अंडर हे कंटिन्युअस आमी स्टेक होल्डर्सांकडे वी हॅव हॅड डिस्कशन्स, आणि त्या डिस्कशनाच्या आधारार सगळ्यांचे इनपुट्स घेऊन हो बिल आम्ही पब्लीक ओपिनियनाक परत घाल्लो आसा. आणि जेन्ना पब्लीक ओपिनियनाक घालो तेन्ना पब्लीक ओपिनियनाक घालता आसतना वी बेसिकली टूक अबाउट 3 weeks टू गिव इट अँड टेक व्ह्यूज. आता लास्ट वीक जेन्ना जालो तेन्ना व्ह्यूज येवंक लागले. थोड्या लोकांनी एक्स्ट्रा डेट मागली, थोड्या लोकांनी आपले इनपुट शेअर केल्या, आणि थोड्या लोकांनी आपले ओपिनियन फॉर द सेक ऑफ पुटिंग ओपिनियन्स घाल्ले आसा. थोड्यो गजाल्यो लोकांक दिशाभूल करपाक ज्यो घेतिल्ले आसा ताच्या बद्दल थोडे आमी आय पुट अ लायट टू इट. पयलो म्हणल्यार आमी एक लेवी ऑफ सस्टेनेबिलिटी फी म्हणून एक कोणे तरी तयार केली, आणि अशें आयकूंक आयलें की 2% चार्ज करतले, खंय वता थंय 2% आमी वता थंय कलेक्ट करतले, 2% वचून आमी ते GSTचे वयर 2% आसतले, आणि ते 2% च्याच्या दुकानार आणि खंयच्या दुकानार खंय खंय सांगून ते उडयले. म्हाका दिसता ह्या लोकांनी बील वाचला काय ना हो म्हाका एक प्रश्न आसा.
आणि बिल वाचला जाल्यार एज्युकेटेड पीपल एटलीस्ट शुड हॅव नॉट कम अप विथ दिस टायप ऑफ क्वेश्चन्स. बट नेव्हरदलेस वी आर नॉट ट्रायंग टू पो 1 पॉयंट अबव. हांव फक्त क्लॅरिटी दिवंक सोदता कित्याक हे सध्या चर्चेक आयिल्लो आसा. आमी जेन्ना 2% म्हणला 2% जो बिलान घाल्लो आसा इज द लिमिट ऑफ द फी अँड नॉट द फी अमाउंट. आता हो लिमिट जो आमी 2% घाला इज ओनली इन टुरिझम क्लस्टर. आता जो टुरिझम क्लस्टर आमी उलयता तो आयडेंटिफाय अजून जावकूच ना. आणि जेन्ना टुरिझम क्लस्टर आयडेंटिफाय करपा जाय लोकल स्टेक होल्डर्स परत लोकांकडे चर्चा करूनच तो टुरिझम क्लस्टर आमी तयार करपाचो प्रयत्न करतले. सो जेन्ना आमी एक समज एक खंयची वाडो समज आमी घेतलो टुरिझम क्लस्टर करपाक नाल्यार खंयच्या मतदारसंघाचो पार्ट जाल्यार तो आमी त्या आमदाराकडे त्या मनशांकडे उलोवन आमी वी विल एन्श्युअर दॅट वन्स वी टेल देम व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ कमिंग इन द टुरिझम क्लस्टर. एक म्हणल्यार आज आमकां इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट, दुसरे सस्टेनेबिलिटी आमी उलयतात, तिसरे आमी सेक्युरिटी उलयतात, चौथे सेफ्टी उलयता. थंय कितें गरज आसा टुरिझम एनहान्स करपाक बरें करपाक टू एन्श्युअर दॅट कॉम्पिटिटिव्हनेसान आमी बरें पार्टिसिपेट करता तेन्ना ही फी लिमिट त्या क्लस्टरान एप्लिकेबल जातली. अशें न्ही की खंय तूं च्याच्या दुकानार गेलो आनी फी पे करतलो आनी खंय वतलो ती फी पे करतलो अशें न्हय. सो लोकांनी पयली त्या जबाबदारीन हे पयले सरकार जेन्ना सांगता ही क्लॅरिटी दवरची की 2% इज द लिमिट. ती लिमिट त्या त्या टायमार समज 0.1% जाय 0.2% जाय कसो चार्ज करपाक जाय त्या टायमार डिसायड करतले अलॉंग विथ डिस्कशन ऑफ द पर्टिक्युलर स्टेक होल्डर. आणि ते पैसे जे जमा जातले ते परत त्या एरियेन त्या इन्फ्रास्ट्रक्चराक जावं त्या बाकीच्या गजाल्यांक स्पेंड जातले जातूंतल्यान थंय टुरिझम एनहान्स करपाक आमकां बरें पडटलें. आतां जे जगान गोष्टी जाता तेन्ना आमी एक रिफॉर्म हाडलो की सदांच एकदम पयलो तुटून फुटून पडटात. एवरी टायम म्हाका याद जाता लास्ट टायम रेव्हेन्यू मिनिस्टर आसतना हांवें गोवा ऑनलायन चालू केलें. ई डिस्ट्रिक्ट मॉड्युलाचेर ऑनलायन प्लॅटफॉर्म्स अलॉंग विथ IT चालू केली. IT मिनिस्टर आशिल्लो म्हणून. आणि कोविडाच्या वेळार हे गोवा ऑनलायन प्लॅटफॉर्म आणि ई डिस्ट्रिक्ट मॉड्यूल सगळ्यांक यूज जाले. आज सगळे जण ऑनलायन समज सेवा वापरतात ती सेवा आमी तेन्ना सुरवात केल्ली. आणि म्हाका याद जाता तेन्ना हांवें सुरवात केल्ली फक्त म्हजे डिपार्टमेंट घेवन. बट रिफॉर्म्स आर रिक्वायर्ड फ्रॉम टायम टू टायम अँड दॅट इज वाय वी नीड टू कन्स्ट्रक्टिव्हली वर्क. आय एम नॉट सेइंग की आमी काढली घाली आणि तुम्ही एक्सेप्ट करा ना. आमी डिस्कशनाक बसल्यात त्या खातीर पब्लीक ओपिनियन मागतात. सो कोण तरी बसलो आणि खंयचे खंय घालें कितें केलें ना. रिफॉर्म्स केन्ना जाल्यार केन्ना येवकूच जाय कोणा तरी हाडपाकूच जाय. आज ह्या सरकारान अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आमी समज हो रिफॉर्म हाडपाचो प्रयत्न केला. तुमचे व्ह्यूज दियात आमी घेवपाक डेफिनेटली आसा. आणि हो जो हांव तुका आतांय स्टेटमेंट दिला आर पार्ट ऑफ द ड्राफ्ट अँड नॉट द फायनल बिल. अँड अ ड्राफ्ट बिल इज फॉर पब्लीक ओपिनियन. सो ताजे खातीर तुमी पब्लीक ओपिनियन दिवप तितलेच इम्पॉर्टंट आसा. दुसरें लास्ट टायम आमी सगळे हांचे कडेन उलयल्ले स्टेक होल्डर. आमी म्हाका याद जाता उत्तराखंड स्टार्टेड चार्जिंग फीज. आय एम नॉट कंपेरिंग एंड नायदर वूड वी वॉन्ट टू बी उत्तराखंड. बट एवरी स्टेट इन टर्म्स ऑफ टुरिझम जे करतात आर डुईंग देअर ओन वेज अँड वी आर टॉकिंग अबाउट थिंग्स विच आर रिक्वायर्ड इन द बिल. ताजे मागीर रूल्स आसा ताज्या मागीर फुडल्या स्टेक होल्डरांकडे आसा. हो बेसिकली ह्या स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ द बिल. दुसरो एक तयार करपाचो प्रयत्न केला की सगळी बार रेस्टॉरंट सगळी आसा जितली रेजिस्टर आसा री-रेजिस्टर जावची पडटली. जी रेजिस्टर जाल्यार ताका री-रेजिस्टर जावपाची गरज ना. पूण जी रेजिस्ट्रेशन ना तांचे रेजिस्ट्रेशन जावचेच पडटलें. एक वाटेन आमकां स्मॉल हॉटेल असोसिएशनान येदो व्हडलो आमकां काडून दिलो मेमोरेंडम की 11,562 हॉटेलां इलिगल आसा अनरेजिस्टर्ड आसा म्हणून. When this government came in, we had only 3,367 hotels registered. आज जवळजवळ 8,000 हॉटेलां रेजिस्टर जाल्या. आणि आतांय तीच फायन आसा 10 लाखाची पूण कोणाक चार्ज करूना. पूण ती 10 लाखाची फायन घाला एकूच हाच्या खातीर की तुम्ही लिगली धंदो करात रेव्हेन्यू लिकेज करनाकात. आणि जेन्ना हो घालता जाल्यार यू आर आस्किंग 10 लाख घालपाची फायन कशा घालतात काय म्हणून. 10 लाख आमी म्हाका याद जाता की हांगा एक डिबेट जाल्ली आणि शेक ओनर्सान त्यांना डिमांड केल्ले की आमी गोंयकारांकूच आसचे म्हणून एक तयार केल्ले नाटक तयार केल्ले की तुम्ही सगळे काडटा धंदे भायर दितात ट्रेडिशनलाचे वतात वॉटर स्पोर्ट्स तुम्ही भायर दिवंक सोदतात शेकवाल्यांचे भायर दिवंक सोदतात. आणि दीस गव्हर्नमेंट इज ऑलवेज ऑन व्हेरी क्लियर की हे धंदे ट्रेडिशनल गोंयकाराचे आणि ते ट्रेडिशनल गोंयकाराकडेच उरतले म्हणून. आणि आतूय आमी तेच कटिबंद आसा हेच फुडें व्हरपाक. पूण जेन्ना हे दिशाभूल करपाचो प्रयत्न आसता आणि थोडे शेक आमकां तेन्ना सबलेट जाताले आनी दिल्लीवाले चलयताले ताच्या खातीर आमी सबलेटिंग प्रोसेस बंद केलो आफ्टर डिस्कशन विथ शेक ओनर्स. शेक ओनर्सा कडेन उलोवनूच आमी म्हणल्यार तशें जाल्यार आमी आमच्या भितर एक दवरया की 10 लाखाची फायन दवरया. दे एग्रीड टू इट.
आणि आज सुद्धा ही नवी न्ही, शेक ओनर्साच्या भितर सुद्धा गोंयकाराच्या भायर दिवचे आनी तांचे स्वताचे मत आसा आणि कोणे दिले ताका फायन कर तेच सांगतात आणि तशी फायन एडॉप्ट केल्ली आसा फॉर विच इट इज नॉट अ न्यू थिंग. सो 10 lakhs when I mean fine म्हणटा, that fine is not where it is being charged. It is a thing levy if you are not doing it. So एक वाटेन इलिगॅलिटी तुम्ही धंदो केला जाल्यार प्रॉब्लेम म्हणटा आणि लिगल तुम्ही प्रोसेस आम्ही तुमकां प्रोत्साहन दिता एज ऑफ डुईंग बिझनेस आणि ऑनलाईन केल्ले आसता 3 पेपरांनी आज डॉक्युमेंट घालून आणि तुम्ही रजिस्टर करून काढात म्हणटात. आता ते करचे ना 10 लाख फायन काढ म्हणचे पडटा जाल्यार म्हाका दिसता यू वॉन्ट टू टॉक बोथ वेज, देन इट इज प्युअर पॉलिटिक्स. If you want to do politics, then it is a different story. If you are talking on the bill, then this is the part which I am putting across to you very clearly. तिसरे, फंड जो आमचो जो 2% येतलो अप टू 2% लिमिट फी जी असतली फी फाल्यां कलेक्शन जो आमी समज इन द क्लस्टर डिसाइड केले ते पैसे खंय वापरतले काय म्हणून ते बोर्ड along with the government and the stakeholders will decide. So why clarity दवरता तुमच्याकडे. टुरिझम सेक्युरिटी फोर्स पॅरलल गव्हर्नमेंट चलयता म्हणून कोणे तरी म्हणलें. टुरिझम सेक्युरिटी फोर्स आजूय आसा पूण मॅन्डेट ना. आमी आनी एक डीजीपी तयार करना. डायरेक्टर इज नॉट बिकमिंग एज द डीजीपी, बट डायरेक्टर इज ओनली आस्किंग फॉर युअर पावर्स टू डिप्लॉय. खंय जाग्यार टुरिझमाच्या कितले पुलीस खंय डिप्लॉय करपाक जाय, खंयच्या क्लस्टरान खंयच्या एरियेन करपाक जाय, बाबा कलंगूट चड आसा जाल्यार आमकां आज तो पावर ना खंय घालपाचें कितें तें आमकां फक्त लेटर घालचें पडटा आनी थंयच्यान मागीर आमकां खंय घालतात ते पुलीस. आमचे स्वताचे टुरिझम वॉर्डन्सूय आसात. आज हो सेक्युरिटी फोर्स जेन्ना घाल्लो आसा पीपल सडनली कोण तरी एक पब्लीक ओपिनियन तयार करपाक गेलो की तो तुज्या घरा येतलो, पॅरलल गव्हर्नमेंट जातलो, खंय रेड मारतलो, कितें जातलो, तोच एक्सायज जातलो. We are not stepping into anybody at department or any other things. As tourism department in our mandate, tourism security force already exists, which is under the purview of the police department under the DGP. In this tourism security force, आम्ही फक्त मागला is power to deploy. Power to deploy म्हणजे खंयचे एरियेन खंयचे टुरिस्ट चड आसा थंय कितले घालचे या डायरेक्टराक तरी पावर आसचो जातूंतल्यान आमकां हे इलिगॅलिटीज विडिंग आउट करपाक बरें पडटलें, टाउटिंग जावं बाकीच्यो. ताज्या खातीर हो टुरिझम सेक्युरिटी फोर्स सांगिल्लो आसा. दुसरे नवी एक तयार केली की आमी कोण 25 जाणांची बर्थडे पार्टी जावं घरान काजार जावं जाल्यार आमी फीस चार्ज करतले म्हणून. इव्हेंट्स जे जातात गोंयांत देर इज अ ह्यूज रेव्हेन्यू लिकेज ऑफ इव्हेंट्स. Every event needs to be registered in the tourism department, and this event is where tourists come. जो इव्हेंट टुरिस्टांक खातीर जाता तोच. सो लग्न, बर्थडे, कोण समज हे वातावरण तयार करचें पडटा. काँग्रेसचो कोण तरी उलयतालो भुरगो, म्हाका दिसता थोडी मॅच्युरिटी ह्या लोकांक जाय कळपाक की वॉट वी आर ट्रायंग टू डू. धरले आनी मारले ते जायना. पयले समजून घे आमी कित्याक करूंक सोदता ते. आणि ताज्या खातीर जेन्ना आमी वी आर टॉकिंग अबाउट a fee which will be charged, it is only for those activities carried out for the purpose of providing or intending to provide services or goods to tourists. हे क्लियर मेन्शन केल्ले आसा. सो थंय खंयच हे कोणाक धरपाची गरज ना की बाबा आमी क्रिसमस नायट करतात म्हणून तुमी चार्ज करतले आनी कोण म्हणटा लग्नाक चार्ज करतले. कितें चल्लां म्हाका कळना. पूण हांगाच्यान सरकारा तर्फे तरी आमी व्हेरी क्लियर दवरतात की इट इज फॉर सर्विसीस वेर इट इज ओनली प्रोवायडेड टू टुरिस्ट. कॅरिंग कॅपॅसिटी असेसमेंट जावं जाल्यार टुरिझम बोर्ड मॅन्डेट जावं बाकीचे आमकां सगळे आमी करूंक शकना म्हणून आमी जें कितें करता इज विदीन द पावर्स ऑफ द बिझनेस ऑफ एलोकेशन आमचे जें आसा तातूंतल्यान आमी करता हें तुमकां आमी सांगूंक सोदता. आमी वेगळे वेगळे विशय घेता आसतना हातून ड्राफ्ट बिल इज व्हेरी क्लियर बेसिकली टू स्ट्रेंथन द टुरिझम एक्टिविटीज एज फार एज गोवा इज कन्सर्न. आणि ताजे खातीर हें पब्लीक ओपिनियन करपाक टीटीएजी जावं बाकीच्यांनी थोडो आनिल्ले दीस मागिल्ले. आमी 3 वीक टोटल आमी ओपन केल्लें हें बिल ड्राफ्ट ओपिनियन घेवपाक. आणि लोकांचे विशय जेन्ना लोकांनी मांडले की थोडो दीस आनी एक्स्ट्रा जाय टू पुट देअर सजेशन्स. आय वुडंट कॉल इट ऑब्जेक्शन बट सजेशन्स ऑर इनपुट्स. आय वूड लायक टू पुट इट अक्रॉस की 6 तारीख लास्ट डेट आशिल्ली. 21 दिसाचो मोवलत आशिल्ली. म्हणजे टायम पिरियड आय थिंक वॉज 21 days. सिन्स दे हॅव आस्क्ड फॉर दीस वी आर एक्सटेंडिंग इट बाय अनदर 15 days. सो पब्लीक सजेशन जे आसा ते सगळ्या पब्लिकांक आनी 15 दीस मुद्दत वाडयल्ली आसा फॉर देअर पर्टिक्युलर ओपिनियन्स
whether it is MLAs, whether it is other stakeholders, everybody, we will ensure that everybody is taken into confidence. Ami, along with director and along with the agency who has put this, we will carry out presentations for the MLAs, we will carry out presentations for the ministers, we will carry out presentations again for the stakeholders who have already participated in this particular part. And we will also keep a provision of other stakeholders, whoever would want to come in individual capacity also. खूपशे लोक जे आपले विचार मांडले ताणी मांडता असताना आपले विचार मांडता असताना बिईंग अ पार्ट ऑफ द सेम TTAG और बिईंग अ पार्ट ऑफ द सेम चेंबर ताणे आपले स्वतःचे म्हणून विचार मांडले. सो म्हाका दिसता देयर इज अ लिटल शिफ्ट इन थॉट्स. विचार मांडपाक कांयच प्रॉब्लेम ना. एवरी इंडिविज्युअल कॅन पुट इट. द पोर्टल इज ओपन. यू कॅन पुट युअर थॉट्स. एंड आय वूड इन्वाइट कित्याक हे बिल कन्स्ट्रक्टिवली बरोबर रावन काम करया. आम्ही खंयचेच बिल हाडून खंयचेच रेकोनियन आनी हे बेटे उलोवंक जाय म्हणजे शब्द वापरले इंग्लीश डिक्शनरीचे म्हणून जावचे ना. आमकां आज टुरिझम बरें जाय आणि एक वाटेन आमीच म्हणटा की टुरिझम तुम्ही इलिगल हे बंद करात, ते हॉटेलार रजिस्टर जावकूच जाय, एक्टिविटीज बऱ्यो चलपाकूच जाय. येस, वी ऑल्सो वॉन्ट टू डू द सेम थिंग. आणि जे इनपुट्स आम्ही घेतिल्ले आसा आफ्टर द टुरिझम पॉलिसी 5 years बॅक विच वॉज पास बाय द कॅबिनेट, ताज्या वयल्यानूच हो एक्ट हॅज बीन एक्सटेन्सिवली वर्कड फॉर द लास्ट 1.5 years. आणि तोच एक्ट सगळ्यांकडे उलोवन बेटर ओपिनियनाक घालूना. सगळे स्टेक होल्डर जे हाज्या पयलीं सांगले तांच्याकडे उलोवनूच आमी फुडें घाल्लो आसा. एवरी डिपार्टमेंटल इनपुट्स घेतिल्ले आसा आणि एवरी डिपार्टमेंटल कन्सर्न इनपुट्स घेवनूय हो पब्लीक ओपिनियनाक घाल्लो आसा. आता लोकांक वी कॅन पुट इट फॉर दॅट सायमल्टेनियसली इन द नेक्स्ट 10 days. द प्लॅन विल बी शेअर्ड वेर डेट्स फॉर मीटिंग्स विथ MLAs, presentations with MLAs, presentations with ministers, presentations with other stakeholders who are there will be done again to clarify their doubts if any. तांचे समज विचारान कितें समज तांकां कळुना जाल्यार बाबा आमकां मोर क्लॅरिटी जाय. आमची जी एजन्सी जाणें हें केलां ती along with director and his team will present it to them so that they are able to share their inputs also post this particular thing. ते कॉन्सॉलिडेट करूनच हो बिल तयार जातले फॉर द इंटरेस्ट ऑफ गोवा अँड गोवन्स. कित्याक एक परत एक सरकाराचे एक आळ येता, एंटी गोवन सरकाराचे हे करता ते गोंयकारांक न्हयच. मागीर कोणा खातीर करता? म्हणजे तुम्ही दाखोवंक सोदता ते ऑपोजिशन की तुमकांच गोंयकाराचें पडलां. आमी पळयलां इन द पास्ट की कोणाक कितल्या गोंयकाराचें पडलां आनी गोंयकारपणाचें पडलां. सो आय वुडंट गेट इन टू दॅट स्पेस टुडे. जाय पडले तेन्ना उलयतलो. पूण आज आसा गोंयकारांचे धंदे सस्टेन करपाक इन दीस कॉम्पिटिटिवनेस ऑफ टुरिझम वी नीड टू एन्श्युअर दॅट वी स्ट्रेंथन द टुरिझम इन टर्म्स ऑफ दीस. फाटीं कोणे केले, मंत्री कितले आयले आनी गेले, हाज्या तातूंत आसा काय ना. ताज्या पेक्षा फुडें वता आसतना फुडें जाय पडटा त्यो गोश्टी करच्यो म्हूण कलेक्टिवली काम करपाक ऑपोजिशनाक जावं रुलिंगाचे सगळे आमच्या मेंबरांक सगळ्यांकडे उलो मारून सगळ्यांक आपोवन वी विल वर्क टुगेदर टू एन्श्युअर दॅट दीस बिल कम्स इन प्लेस सो दॅट वी आर एबल टू स्ट्रेंथन द आर्म्स ऑफ टुरिझम. आणि हो सगळो जितलोय आमी तयार करपाक घेता तातूंत एक पॉइंटेड गोल एक सिंपल आसा की आमी क्वॉलिटी ऑफ सर्विसीस टुरिस्टांक बरें करूंक सोदतात, तांची सेफ्टी अँड सेक्युरिटी बरी करूंक सोदता. आनी जो पर्यंत आमी स्ट्रीमलायन करना आमचे हे धंदे भायल्या लोकांकडे वी विल स्टार्ट लुजिंग बिझनेसीस नॉट ओनली विदिन द टेरिटरी बट मे बी आउटसाइड द कंट्री ऑल्सो. आणि ताज्या खातीर गोवा एज अ प्रिफर्ड डेस्टिनेशन उरपाक जाय जाल्यार हे थोडे विचार हांवें व्हेरी ब्रिफली मांडले. हांवें पॉयंट टू पॉयंट सांगूना तुका, बट इश्यूज विच हॅव बीन रेज्ड हांवूय राविल्लो कित्याक पब्लीक ओपिनियन येता आसतना पॉलिटिकली कोण नाल्यार कोण हाजो विचार घालूंक सोदतात आणि तेच विचार येवचे म्हणून वी वर वेटिंग फॉर द वीक टू पास बाय. सो म्हाका दिसता खुबशे विचार ह्या विकेंड पर्यंत आयिल्ले. सो वी थॉट इट फिट दॅट वी विल एड्रेस इट टुडे. सो तरी तांकां विचार घालप थ्रू मेल आणि तांचे विचार मांडप हे इम्पॉर्टंट आसा आणि तेच कन्स्ट्रक्टिवली आमी फुडें व्हरप. पूण एक जे दिशाभूल करपाचो प्रयत्न आसा ते 2% सगळ्यांक चार्ज करतले, च्याच्या दुकानार सर्वसामान्य गोंयकारांक काबार करपाक, हे विचार पयले म्हाका ऑपोजिशनाकूय मागता आणि लोकांकूय मागता. सगळेच गोंयकारपण म्हणटा आसतना गोंयकारांचे विचार करता आसतना ते आमी लिमीट काय फी चार्ज हे स्वता पयले वाचात. कोणे कानान घाल्ली गजाल करच्या पयलीं तुमी वाचा. आणि ते खंय चार्ज करता? टुरिझम क्लस्टरानूच चार्ज करता. क्लस्टर खंयचो? क्लस्टर जो आमी जे स्टेक होल्डरांक घेवनूच आमी आयडेंटिफाय करतले ते क्लस्टर जातले. सो बिल इज अ ब्रॉड एस्पेक्ट ऑफ द होल थिंग एक्ट आणि तातूंतल्यान मागीर रुल्स फ्रेम बाकीचे कन्सल्टेशन चालूच उरतले. सो हो करता आसतना हेतू एक आसा की टुरिझम बरें करपाक आणि ताच्या खातीर सगळे जाण बरोबर आसतले अशी हांव
आशा बाळगिता आणि आय होप आय हॅव क्लॅरिफाईड मोस्ट ऑफ द डाउट्स दॅट हॅव बीन रेज्ड इन द लास्ट कपल ऑफ डेज. ते लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न आशिल्लो. ह्या माध्यमाच्यान तुमच्याकडे मागता की सगळे मित्र आमचे पत्रकार भाव आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया आसा तांणी हे सारखे विचार लोकांपर्यंत मांडचे जातूंतल्यान क्लॅरिटी येतली की वाय वी आर ट्रायंग टू गेट दिस द गोवा टुरिझम प्रमोशन मॅनेजमेंट अँड रेग्युलेशन बिल 2024. 15 टाइम वाडयला सजेशन ते बिल येवचें नाही होते असेंब्ली 8 ऑगस्ट पर्यंत आसा न्ही. पूण असेंब्ली हाडटले येवपाक जाय सजेशन येवपाक जाय. सो आमी 20 पर्यंत दिला. ताजे पयलीं आमी ह्या दिसांनी आतां इमिजिएटली एज द डेट इज एक्सटेंडेड वी विल इनवाइट put dates and invite our MLAs and the ministers concerned who would like to come and be a part of the presentation, share their views constructively. कोणाक ते फक्त पॉलिटिक्स करपा जाय ती वेगळी गजाल, पूण जाका कन्स्ट्रक्टिवली गोंयचें पडलां, गोंयकारांचें पडलां आनी गोंयकारांची इकॉनॉमी इम्पॉर्टंट म्हणून त्या फुडाराचें पडलां ते 100% पार्टिसिपेट जावन तांणी येवन आपले व्ह्यूज मांडचे. हे म्हजे उलो आसा. दुसरो स्टेक होल्डर्स TTAG जावं हे जावं आमच्या डिरेक्टरान म्हाका दिसता 1-to-1 अलॉंग विथ सेक्रेटरी कितल्योश्योच मिटिंगो घेतल्यो. तुका हांवें फक्त नंबर कित्याक सांगले हांवें तुमी टोटल मिटिंग्स पळयल्यो जाल्यार total meetings we have had 33 meetings over just 1.5 year. That is almost 2 to 3 meetings a month only on this particular thing, understanding from them, taking their inputs and sharing it. आता हे करतकर समजलो तरीच कोणाक आनी इनपुट्स आसा इट्स मोस्ट वेलकम आणि ते इनपुट्स घेवपा खातीर ही मुद्दत जी मांडल्या मुख्यमंत्र्या कडेन उलोवन वी आर एक्सटेंडिंग द डेट अप टू 21st ऑफ जुलै. सो 2 वीक आनी मेळटा सगळ्यांनी आपले विचार मांडचे. त्याच 2 वीकान we will still give invitations to all the stakeholders, MLAs, ministers and the concerned stakeholder chambers of बाकीचे तांणी आपले विचार मांडचे. ते कॉन्सॉलिडेट करून खंयचे बरे विचार आसा खंयचे आमकां तातूंत एडिट करपा जाय आमी एब्सोल्युटली हेच जावंक जाय म्हणून आमी येवना. आमी हे ड्राफ्ट बिल. So let it be very clear, this is a draft bill and this is not a final bill how people are putting opinion की घाला म्हणून. हे पब्लीक ओपिनियनाक घाल्लें आसा. मागीर पब्लिकाचे ओपिनियन घेवपाक आणि ते पब्लीक ओपिनियन आतांय फुडें आमी परत तुमच्या कडेन वचून परत तांचे कडेन उलयतले तांचे व्ह्यूज घेतले आणि सगळे बाकीच्या लोकांक जे आसा तांकां पोर्टल जी आसा ती ओपन आसा त्या पोर्टलाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक दे कॅन स्टील पुट देअर व्ह्यूज सो दॅट अ प्रॉपर बिल फॉर प्रॉपर रिफॉर्म्स आणि टुरिझम टू हॅपन इन द राईट सेन्स इज देअर. हाच्या खातीर आमी जो प्रयत्न केला ताजेर हे ह्या 10 दिसाची ऍक्टिव्हिटी आसतली सायमल्टेनियसली एज द असेंब्ली स्टार्ट्स नेक्स्ट वीक आणि 21 तारीख पर्यंत मुद्दत वाडयल्ली आसा लोकांक आपले विचार दिवपाक. एका सायडीन तुमी सगळ्यांक कॉन्फिडन्सान दिलेले बाकी जे एजन्सीज आहा ते सीएम वचून मेळ्ळे की हे बिल रेडी जातले तेन्ना आमकां कॉन्फिडन्सान येवना अशें तेंच्यांनी टोटल 25 पॉयंट दिला जे तांकां बिलान खंय तरी मातशें हे जातालें. तेंचो मेन पॉयंट आसलो की आमी इतके जे फीज भरतात तितून +2% टॅक्स हो भरपाचो कित्याक हे पयशे खंय वतले ते तेंच्यांनी सांगलें. हांव परत त्याच पॉयंटार येता. इफ वी आर टॉकिंग अबाउट 24 पॉयंट्स और 25 पॉयंट्स TTAGन हे पॉयंट चडशे सगळे पयले मांडिल्ले आसा. TTAGत उलयता हांव ताणें ते लेटर दिला आमकां एक कॉपी दिल्या. सो ती कॉपीचेर ताणें जे व्ह्यूज मांडल्या आर इन एडिशन टू द व्ह्यूज दे हॅव गिवन ड्युरिंग द एवरी ओपिनियन. सो TTAGन जे व्ह्यूज मांडले ते ताजेरूय चर्चा जातली तांचे कडेन टू अंडरस्टँड वॉट इट इज. परत 2% आय विल अगेन रिपीट की तुम्ही एज मीडिया ऑल्सो वी शुड पुट इट इज अ लिमिट. इट इज नॉट अ फी. 2% is a limit which will be charged only on the tourism clusters identified. आणि हे जे फी कलेक्ट जातली तो फंड जेन्ना रेज जाता कितली ती 0.1% म्हणून चार्ज केली फॉर दॅट क्लस्टर जो सगळ्या गोंयांत खंय चार्ज जायना ती तो क्लस्टर जो आयडेंटिफाय जातलो तो क्लस्टर सरकार स्वता जावन आयडेंटिफाय करचो ना. बट जे टुरिझमाक फाल्यां थंय आमकां सेफ्टी सेक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चर वायज आमकां तांकां सपोर्ट करपा जाय थंय आमकां सस्टेनेबल जावपा जाय तर त्या एरियेन हे फंड्स युटिलायज जातले आफ्टर डिस्कशन थ्रू द गोवा टुरिझम बोर्ड which also has stakeholders participation like TTAG, गोवा चेंबर, CI सगळे जाण तातूंत आसात. तातूंतच हे डिस्कशन जावनूच हे फंड एलोकेशन खंय करपाक ते जातले ती फुडली गजाल. पूण ही पयली जी चर्चा तयार लोकांनी करपाक घेतल्या 2% म्हणून ते 2% काय ना ते इट इज अ लिमिट अप टू 2% आणि तातूंत ओनली फॉर टुरिझम क्लस्टर्स ते जे आयडेंटिफाय तेन्ना जातले. सो आयच्या तारखेन फी म्हणटा ती नाच. So it is a probability which has been put in the bill how it has to be done in case this is identified. So every time you can't get an amendment to the act. So ताच्या खातीर वो बिल तयार केल्लें आसा.
सर आनी ते स्टेक होल्डर जे विजय सरदेसाईक मेळ्ळे ते तुमकां बीन अप्रोच जाल्ले कोण ते थंय तांकां वचोंक मेळ्ळे ते मडगांव आनी तेंच्यांनी मागीर बायटूय दिल्ली की आमकां 2% भरचे पडटा म्हणून. नाही पूण थंय समज विजय सरदेसाई कडेन गेल्ले ते त्या फॅमिली भशेन जावंक जायना कडेन सगळे ताजे कडेन वतात न्ही आतांनी आनी मागीर ते कोण आपयता आनी खंयचो बुधवार आसता आनी खंयचो बिरेस्तार आसता म्हाका खबर ना. पूण जे आमचे कडेन येतात जे पॉलिटिक्स करता ताजेर हांव वचचो ना तुका जे विचार मांडपाक येतले सो हुएवर इज गॉन वेरेवर दे आर मोस्ट वेलकम टू गो एनीवेअर एंड गीव द इनपुट्स. पूण तेच इनपूट जे कोणा कडेन वता जेन्ना आमीच पोर्टल ओपन करता त्या लोकांनी हांव नको तूं कोणाक स्पेसिफाय करता तो पूण त्या लोकांनी पोर्टल घालून दिवचें एडिशनल ओपिनियन आमचे कडेन म्हाका मेळचें डिरेक्टराक मेळचें फक्त ऑनलायन वचपाची गरज ना स्वता मेळचें. म्हाका फोन मारला आय एम एक्सेसिबल ऑन द फोन 24/7 म्हाका फोन मारात हांव तुमकां बसून उलोवया करुया. पूण तुमच्या खातीरूच हें बील स्टेक होल्डरां खातीरूच हें बील आनी स्टेक होल्डरांक सपोर्ट कोणा दिवपाकूच हें बील. सो ज्यो गजाल्यो लास्ट देड वर्स ऑपोजिशनूच थोड्यो काडिल्ल्यो टावटींग चल्लां बाकीची सेफ्टी सारकी ना सेक्युरिटी सारकी ना हे सगळें कॉन्सोलिडेट करतलो जाल्यार ही गरज आसा वेदर टुरिझम सेक्युरिटी फोर्स जावं बाकीच्यो जावं हाका एक कोणा दिवपाची गरज आसा हें माध्यम आनी त्या माध्यमांत कोणाक मेळूनी इनपूट जितले येतले ते चर्चा करून आमी खंयचे बरे आसा ते डेफिनेटली वी आर वेलकमिंग इट. अशें न्ही की हे अशें आसा आमकां थोडे चेंजीस करचे पडटा करुया. स्टेक होल्डरान आनी आमचे डेलिब्रेशन जावनी तांकां तांणीच केला न्ही हें सो तांचे भितर कितें समज डेलिब्रेशन आसा अलॉंग विथ डिरेक्टर सेक्रेटरी बसतले आमी बसतले लेट देम गिव देयर इनपुट्स. वी आर ओपन टू एवरी एस्पेक्ट ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह बिल्डिंग ऑफ दीस बिल नॉट फॉर समवन हू वॉन्ट्स टू मेक नियर पॉलिटिक्स जस्ट फॉर द सेक ऑफ डुईंग पॉलिटिक्स. म्हणून ते कोणा तरी म्हणलें की च्याच्या दुकानार वचून गेल्यार 2% पडटले जीएसटी पडटले 2% पडटले. सो आमी म्हाका दिसता लोकांक दिशाभूल करपाचो प्रयत्न दोन तरेन करता. रिफॉर्म हाडले कितें आनी दुसरे गोंयकारपण त्या टॉपिकाचेर सध्या वचचेच न्हय कित्याक आमी तितलेच सेन्सिटीव आसा गोंयकारांचेर आनी आमकां हे धंदे आमचे गोंयकारांचे बरे केल्ले जाय बरे जाल्ले जाय वाडिल्ले जाय आनी गोंयकार हांगा गोंयांत बरो धंदो करून फुडें उरपा जाय भायर वचपाचो गरज ना. ताजे खातीर ही बिलां तांकां घटसाण दिवपाक. सो आतां ही सजेशन्स आनी ऑब्जेक्शन कितें आहा ते सगळे करून फायनली हे असेंब्ली बील येतले सगळो समज ऑन टायम समज आमच्या प्रमाणे हे जालें आमचो प्रयत्न आसा ह्या असेंब्लीन हे बिल हाडून टू टेक इट अहेड सो दॅट वी आर एबल टू गिव अस स्ट्रेंथनिंग टू द टुरिझम डिपार्टमेंट एंड द एक्टिविटीज कॅरीड आउट. सो म्हज्या हातून ह्या असेंब्लीन हे बिल येवपाक जाय.